या सभामंडपात उपस्थित सुतार झाडे समाज बांधवांना विनंती आहे की त्यांच्या जेवण वगैरे झालं असतील तर त्यांनी सभामंडपात येऊन आणि जे उपवर आणि उपवधू या ठिकाणी उपस्थित झाले असतील त्यांनी आपला परिचय करून देण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहण्याचे करावे आणि ज्यांची नोंद नसेल झाली तरीही त्यांनी या मंचावर येऊन आपला परिचय करून द्यावा। यानंतरचं नाव आहे केशव शंकरराव पिंपळकर। कृपया नावाची नोंद झाली नसेल तरी तुम्ही आपला परिचय करून देऊ शकता या ठिकाणी। माझं नाव आहे निखिल दिवाकर अंडस्कर, राहणार वर्धा। माझी जन्मतारीख आहे 5 नोव्हेंबर 1994। माझं शिक्षण डॉक्टरेट झालं आहे इंजिनिअरिंगमध्ये। मी सध्या पुण्याला एका खाजगी कंपनीमध्ये जॉब करतो। कंपनीच्या नेचरमुळे मला प्रोजेक्टसाठी पूर्ण भारतभर फिरावं लागते। सध्या मी दिल्लीला पोस्टेड आहे। आपला मोबाईल नंबर? माझा मोबाईल क्रमांक आहे 9518 55 41 12 9518 5541। आपलं काम कुठं आहे? रवींद्र नेवालकर, राहणार चंद्रपूर। आणि होणाऱ्या वधूकडनं आपल्या काही अपेक्षा आहेत? अशा काही स्पेशल अपेक्षा नाही, सर्वसाधारण। थँक्यू। ते म्हणजे स्त्री व पुरुष हे होय। जगाची राहाटी चालू राहावी आणि पुरुष व स्त्री यांच्या अंगी निसर्गता असणाऱ्या गुणांचे संगोपन व्हावे म्हणूनच त्यांच्या विवाहाची योजना धर्मज्ञांनी आखली आहे। सृष्टीचक्राची ही 2 चाके स्त्री आणि पुरुष जर एकमेकास सहाय्यक राहिली तरच संसाररूपी रथ समाधानाने चालून एक आदर्श असं गाव, कुटुंब आणि समाज निर्मिती होईल। परंतु या उद्दिष्टाकडे दुर्लक्ष होऊन विवाह ही एक रूढीच बनली आहे व त्यापासून समाजाच्या दुःखाचा उदय झाला आहे। म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेनुसार पुरुषार्थ प्राप्ती व समाजस्थैर्य याकरिता विवाह हे एक साधन होते। परंतु अज्ञान व लोभ वाढल्यामुळे समाजाचे अधपतन झाले। कित्येक मुली दिसायला सुंदर असूनही हुंड्याच्या रूढीमुळे त्यांची लग्न होत नाहीत। तसेच कित्येक जातीतील मुलगेही याच कारणाने अविवाहित राहतात। या वाईट रूढीमुळे समाजात व्यभिचार वाढला आहे। या महापापाचे दुष्परिणाम समाजालाच भोगावे लागतात। काही मुलामुलींचे वडील घराणे पैसा व प्रतिष्ठा पाहून लग्न ठरवितात। विवाह जमविताना दोघांनाही आधी विचारित नाहीत। वेगवेगळ्या स्वभावाचे 2 जीव एकत्र आणले तर त्या दोघांचा संसार कसा सुरळीत चालेल असं राष्ट्रसंतांना या ठिकाणी वाटते। वडिलांचा मान राखण्यासाठी मुलामुलींनी आपल्या संसाराची धुळदाण करून घ्यावी काय? घरच्या वडिलांनी हा असा कसा अविचार का करावा? विवाह अगोदर मुलामुलींनी परस्परांना पाहिले पाहिजे, एकमेकांना पसंत केले पाहिजे। पसंत करण्याच्या बाबतीत दोघांनाही विचार करण्याची मोकळीक दिली पाहिजे। वडिलांनी फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्यावे ती म्हणजे मुलगा मुलगी आंधळेपणाने म्हणजे केवळ रूपावर, पैशावर किंवा बाकी सामाजिक प्रतिष्ठेवर त्यांचे विवाह जुळवू नये तर त्यांची पसंती ही महत्त्वाची ठेवली पाहिजे। नाहीतर त्यांचे जीवन हे एक घातपातच होऊ शकतो। अशा ह्या विवाहाचा संस्कार सुंदर करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्याला वैभविक जीवन कसे असावे याची ग्रामगीतेत माहिती दिलेली आहे। मुलामुलींच्या विचारांनी व आपली दृष्टी दोघांच्या कल्याणाचा हेतू ठेवून वडिलांनी लग्न जुळवावी। संसार सुखी होण्याकरिता दोघांचे एकमत घ्यावे।
ही आईवडिलांनी दृष्टी ठेवायला हवी. दोघांचे विचार परस्परांशी जुळले तर त्यांच्या संसाराची भरभराट होईल. दोघांची उत्साहशक्ती एक झाली तर भक्कम सेवा कार्य होऊ शकेल. मग त्याचे राहणे बोलणे उत्तम होईल. उत्तम सौंदर्य, सात्विक भूषण, त्यामुळे दोघेही घरातील देवतांप्रमाणे शोभून दिसतील. योग्य विचार न करता केलेले कोणतेही कार्य लज्जास्पद होते असेच राष्ट्रसंतांना वाटते. माझं नाव चरण जनार्दनराव अंडरस्कर, राहणार सावंगी पेठ. माझं नाव चरण जनार्दनराव अंडरस्कर, राहणार सावंगी पेरका, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. माझी जन्मतारीख 15/05/1996 आहे. मी धनेश्वरी एंटरप्राइजेसमध्ये फायनान्सचं काम करते. माझं शिक्षण BE मेकॅनिकल झालेलं आहे. तुमचे मामकुळ काय आहे? हे आपले वडील आहेत का? माझे वडील श्री जनार्दनराव अंडरस्कर. तुम्हाला काही अपेक्षा आहेत का नववधूबद्दल? साधी सिंपल ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. आणि आपली जन्मतारीख 19 एप्रिल 1996. आणि शिक्षण किती झालं आहे आपलं? माझं BE मेकॅनिकल झालेलं आहे आणि मी रिलायन्स मुंबईला IT मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आपला पत्ता काय आहे? पातळी कॉलनी, चांदूर रेल्वे, डिस्ट्रिक्ट अमरावती. आणि आपला मोबाईल क्रमांक? 8605466659. आणि आपलं मामकुळ काय आहे? आमकडे आहे उमेश वांढरे, तालुका काटंजी. अच्छा, होणाऱ्या भाऊबद्दल आपली काही अपेक्षा आहे का? म्हणजे माझ्या प्रोफेशनमध्ये असतील तर पार्टी तसं काही. आपल्यासोबत आपले वडील आले आहेत. हां. माझं नाव अनिल ज्ञानेश्वरराव शास्त्रकार, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. त्याला मला संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर आहे 9730957418. धन्यवाद. 23/11/1995. आणि आपलं जन्मगाव? माझं धामणगाव रेल्वे. शिक्षण किती झालं आहे आपलं? BE मेकॅनिकल. आणि आपला पत्ता, आपलं राहणं कुठे आहे? बुट्टीपुरी, नागपूर. अच्छा. आणि आपला मोबाईल क्रमांक? 9168074680. मामकुळ काय आहे? अनिलराव शास्त्रकार. आपल्यासोबत आलेले आपल्यासोबत आलेले आपले मामा. बसा. मामा. मामांना काही बोलायचं आहे का? माझा भाचा आहे, त्याला कोणाला संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर 9730957418. धन्यवाद. यानंतरचे पोर आहे राहुल मोतीराम नवकरे. माझं पूर्ण नाव राहुल मोतीराम नवघरे. माझा पत्ता आहे अहिल्यादेवी नगर, चिचोलीवाड, भद्रावती. आपली जन्मतारीख? माझी जन्मतारीख आहे 27/5/1991. आणि आपला पूर्ण पत्ता? माझा पत्ता आहे अहिल्यादेवी नगर, चिचोलीवाड, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. शिक्षण किती झालं आहे आपलं? माझं शिक्षण झालं आहे BA आणि ITI शिक्षण. आपला मोबाईल क्रमांक? माझा मोबाईल क्रमांक आहे 9822380014. आपलं मामकुळ काय आहे? माझं नामपूर आहे बाबारावजी अंडरस्कर, राहणार वणी बायपास रोड, बरोबर. आपल्यासोबत आलेले आपले मोठे भाऊ, पाच. माझे मोठे भाऊ आहेत. त्यांना काही बोलायचं आहे का? हा माझा लहान भाऊ आहे. ज्यांना कुणाला संपर्क साधायचा तर त्यांनी माझ्याकडे साधावा. माझा व्यवसाय आहे ऑर्गनाइज फॅक्टरी शांता इथे प्रायव्हेट इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत आहे. अच्छा.
आणि होणाऱ्या वधूकडनं आपल्या काही अपेक्षा आहेत का? सर्वसाधारण झालं. धन्यवाद. शामरावजी मत्ते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री नारायणराव शामरावजी मत्ते नागपूर यांच्यातर्फे CA चार्टर्ड अकाउंटंट CS कंपनी सेक्रेटरी या विषयात गुणवत्ता येणाऱ्या विद्यार्थ्यांना 3,000 रुपयांचं पारितोषिक श्री नारायणरावजी मत्ते यांच्याकडून वितरित होणार आहे. स्वर्गीय विठ्ठलराव गोविंदराव मानुसमारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री अनिल विठ्ठलराव मानुसमारे यांच्याकडून BSc अंतिम वर्षाला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 2,501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित होणार आहे. स्वर्गीय चंपतराव धोंडबाजी झोडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री प्रदीप चंपतरावजी झोडे वर्धा यांच्याकडून देण्यात येणार आहे. स्वर्गीय देवरावजी जागोबाजी तुरतकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री राजेंद्र देवरावजी तुरतकर यांच्या वर्धा यांच्याकडून BSc कृषीमध्ये प्रथम येणाऱ्या म्हणजे महिला वर्धा यांच्याकडून BSc कृषीमधून प्रथम येणाऱ्यास म्हणजे महिला वर्गास महिला ज्या प्रथम येतील त्यांना 2,001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. लगेचच बक्षीस वितरण कार्यक्रम आणि शिलाई मशीनचे वाटप होणार आहे, तरी समाज भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचे करावे. तुमचा संपूर्ण परिचय का? जय विश्वनाथ. माझं नाव निखिल रत्नाकर लांडे आहे. प्रॉपर यवतमाळचा आहे आणि डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जॉब करायला शिक्षण काय म्हटलं? शिक्षण B.Com झालं. आणि व्यवसाय? जॉब करते प्रायव्हेट कंपनी. आणखी काय सांगायचं? इथे आलेले उपवाद आहे निखिल रत्नाकर लांडे. जन्म आहे 5/10/1994 आणि शिक्षण झालेले आहे B.Com आणि वडिलांचं नाव आहे रत्नाकर बापूराव लांडे. पत्ता आहे वैभवनगर यवतमाळ. मामकुळ आहे गजानन नेवलकर शिवूर आणि मोबाईल क्रमांक आहे 9405163997. तुमच्यासोबत कोण आला आहे? वडील आहेत. काही बोलायचं आहे का? काही अपेक्षा आहेत का उपवादाबद्दल? अपेक्षा बाहेर काही नाही सर. मुलगी फक्त ग्रॅज्युएशन असेल ठीक आहे, धन्यवाद. येण्यापूर्वी चर्चेला मी सुरू करतो. पुन्हा एकदा नाव घेतो. पृथ्वीजी दानवे, मनीषजी कायरकर, दीपक झाडे अमरावती. दीपकजी झाडे अमरावती. चल लवकर या इकडे. खेमराजी धोंगे आपण व्यासपीठावर या. खेमराजी धोंगे वर्ध्यावरून, वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधी. चला खेमराजी धोंगे. दीपक झाडे. चल लवकर या, तुमच्यामुळे चर्चा उशीर होतोय. आपल्याला तास भर वेळ आहे. तास भरात विषय संपवायचा आहे. प्रथमतः वेळेत पूर्वसूचना आयोजित या चर्चासत्रामध्ये उपस्थित झाल्याबद्दल या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. अध्यक्षाच्या परवानगीने या चर्चेसाठी सुरुवात करतो. आपली मतं मांडताना
सर्व समाजातील लोकांना विनंती आहे, आपली मतं मांडताना इतरांची पण मतं ऐकून घ्यायची आहे. या अनुषंगाने आपण आपलं मत व्यक्त करावं, लांबलचक मत व्यक्त करून नये, मुद्देसूद बोलावं, कारण की आपल्याला वेळ कमी आहे. धन्यवाद. यानंतर इथे बसून चर्चासत्राला सुरुवात होईल. हॅलो, प्लीज 2 माईक पाहिजे या ठिकाणी. हां, ठीक आहे. सुरुवात करताना हॅलो, व्यासपीठावर मंडळींना बोलण्यासाठी वेगळा वेळ दिला जाईल. कृपया स्वतः चर्चा थांबवावी आणि किशोरजी शास्त्रकार आपण या साईडवर बसावे. जुने जाणते माणसं आहेत. विषय मी वाचून दाखवलेला आहे, परत एकदा दाखवतो. शॉर्टकट महत्त्वाचा विषय आहे. महासंघ, स्थानिक संस्था व त्याच्यातील आर्थिक नियोजन. यात उपविषय आहेत मेळाव्यातील उर्वरित रकमेचे नियोजन, महासंघाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याकरिता उपाययोजना आणि संस्था मजबूती करण्यासाठी उपाययोजना. हे 3च आपण उपविषय ठेवत आहोत. आता आपल्याला थोडक्यात याविषयी चर्चा करायची आहे. प्रथमतः यावर मत जाणून घेण्याकरिता मी अकोल्याहून या ठिकाणी उपस्थित झालेले श्री किशोरजी शास्त्रकार हे यापूर्वीच्या महासंघामध्ये पदाधिकारी होते आणि जुन्या जाणत्या लोकांसोबत सुद्धा त्यांनी त्यांचं काही कार्यकाळ इथे घालवलेला आहे. या विषयात त्यांचं थोडक्यात आपले जे मुद्दे आहेत ते थोडक्यात पाठवून तुमच्या विषयात तुमच्या मुद्द्यावर इतरांना बोलता आलं पाहिजे म्हणून आपण वेळ द्यावा. असं आपण मर्यादित बोललं तर चांगलं राहील. माईक आपण घ्यावा. किशोरजी शास्त्रकार अकोला. हॅलो, मी मध्ये इंटरप्ट केलं तर कोणी वाईट मानून घेऊ नये, कारण मला वेळेचं नियोजन करायचं आहे. ठीक, बोला. सर्वांचं मतदारांना पुढे नमस्कार. मेळावा घ्यायचा आणि निधी गोळा करणं हा सगळ्यात मोठी कसरत आहे आणि त्यात समाज मंदिरासाठी निधी गोळा करावा हा विषय आहे. जर मेळावा होऊन जर काही पैसे राहत असतील तर तो त्याला ॲग्री करायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. मेळावा होऊन नरेंद्रजी वनकर त्यांनी संस्थेचे दीपकजी झाडे अमरावती. सर्व समाज बांधवांना नमस्कार. महासंघाला उत्पन्नाचे साधन आहे तो फक्त मेळाव्या आयोजन केल्यानंतर जी काही रक्कम महासंघाला येते, जे संकलन होते त्यातून महासंघाला काही रक्कम मिळाली जाते. त्याच्यातून 3 वर्षाचा जो काही खर्च आहे तो महासंघाला तो ह्या मेळाव्याच्या पैशातूनच खर्च होतो. महासंघाच्या उत्पन्नाचा साधन फक्त मेळावा आहे. ह्या मेळाव्यात जी काही रक्कम होते त्यात आमसभा घेतल्या जाते, त्यांच्या मिटिंग आहे महासंघाच्या. तर त्या कारणाने एक रेशो दिलेला होता. सुरुवातीला जेव्हा मेळावे झाले त्यावेळेस जी काही उत्पन्न होत होतं त्याच्यातून काही रक्कम महासंघाला मिळत होती. पण मागील 8-10 वर्षापासून त्यात रेशो दिला होता 40-60चा. त्या हिशोबाने महासंघाला
जी काही रक्कम मिळत होती त्यातली 40% रक्कम महासंघाला मिळायची. त्यामुळे महासंघाला उत्पन्न राहत होतं, तो त्यातून खर्च होत होता. आता पुढील काही लोकांना समाज बांधकाम करायचं आहे, मंदिराचं बांधकाम करायचं आहे, त्यांना त्यासाठी रक्कम जमा करावं लागते. इतर प्रावधान त्यांना नाही राहत, कारण आमदार निधीतून खासदार निधीतून तो रक्कम मिळत नाही. आपण करतो, कोशिश करतो, यातून ती रक्कम मिळत नाही, तर मार्ग फक्त मेळाव्यातूनच आपण काही ना काही मोठी रक्कम निर्माण होते. त्यातून आपण आपलं निर्माण भवनाचं काम करतो. आता त्याच्यातून आपण ते चर्चासत्रात सगळे बसलेले आहे, त्यातून पुढचा काय प्लॅनिंग करायचं आहे ते सगळेजण आपण आपसात ठरवू. धन्यवाद. हॅलो, श्री नरेंद्रजी वनकर, आपण महासंघाचे अनुभवी अध्यक्ष आहात. नरेंद्रजी, आपण आता महासंघाचे माजी अध्यक्ष आहात, अनुभवी अध्यक्ष आहात. परंतु महासंघाचं पण आपल्याला नॉलेज आहे की महासंघ कशाच्या भरोशावर चालतो आणि संस्था म्हणून सुद्धा आपल्याला काही मार्ग आपल्याला माहिती आहे. आपण याविषयी थोडक्यात आपलं मत मांडावं. धन्यवाद. कुठली संस्था, संघटन, देश किंवा राज्य याचा जेव्हा आपण विचार करतो याची रचनात्मक बांधणी आपण कुठल्या पद्धतीने केलेली आहे त्यावर चांगलं त्यांचं भवितव्य आणि त्यांचं लाईफ अवलंबून असतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग कुठले याचे प्रकार आहेत की सांस्कृतिक तुमची जळणघळण कशी आहे, सोशल कशी आहे आणि आर्थिक प्रावधानाचे तुम्ही काय प्रकारचे प्रावधान केलेले आहेत, या सर्व गोष्टीवर तुमचं भवितव्य अवलंबून असते. आणि जर हे प्रावधान आपण वीक केले किंवा केलेच नाही तर त्या संघटनेला भवितव्य उरत नाही. ती संघटना काही दिवसांनी लयात जाण्याची देखील शक्यता असते. म्हणून ह्या सर्व फॅक्टर, म्हणजे एकच फॅक्टर नाही, या सगळे आपण जे काही फॅक्टर्स आपण त्या संस्थेच्या लॉंग लाईफ करता आणि त्याच्या फास्ट ग्रोविंग करता विचारात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता जो विचार काल परवा उद्या सालाचा काही दिसला तर महासंघ एक केंद्रीय संस्था आहे. जसं तुम्हाला देशात देखील बघाल किंवा जगात बघा, एक केंद्र सरकार कार्यरत असते, राज्य सरकार कार्यरत असते. तुम्ही GST देता, त्याचा देखील 9% शेअर आपण देतो आणि राज्य सरकारला देतो. प्रत्येक संस्थेचं अस्तित्व आहे, त्यांचे कार्य त्या संविधानात उल्लेखित आहे. आपल्या समाज संस्था स्वतंत्र आहेत, त्यांना त्यांच्या घटनेअंतर्गत त्यांच्या ज्युरिडिक्शनला त्यांचे कार्य किंवा जे काही उपक्रम राबवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यात महासंघ थेट कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही, हे आम्हाला मान्य आहे आणि ते करावंच लागेल. जर तुम्हाला लोकांच्या नियंत्रणाचा विषय असेल तर नियंत्रण कुठल्या पद्धतीचे आणि कुठले संवैधानिक बसतात याचं प्रावधान तुम्हाला अगोदर करून घ्यावे लागेल सर्वांना. हा झाला वेगळा विषय. आता महत्त्वाचा विषय मला वाटतं हा चर्चासत्र आयोजित करण्याचा उद्देश दिसते आर्थिक प्रावधान. तर आर्थिक प्रावधान महासंघ केंद्रीय संस्था म्हणतो. तुमच्याकडे जर आर्थिक बाजू जर तुम्ही सशक्त केली नाही तर तुम्ही कुठल्याच प्रकारचे उपक्रम कुठेतरी ठोस पद्धतीने राबवू शकणार नाही. ही गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागेल. मग आता महासंघाचे स्रोत कुठले आहे? तुम्ही काय रेग्युलर कुठे टॅक्सेस वसूल करता का? नाही करत ना. कुठलं आहे तुमच्याकडे मेन संसाधन? माझ्याकडे आता नजरेत दिसला मेळावा. पण मेळाव्याचे जेव्हा आपण ज्याला म्हणतो इकॉनॉमिकली स्त्रोत आपल्याकडे, तर तो स्त्रोत त्याचं पूर्ण नियोजन, कारण पूर्ण बांधिलकी आज राज्याची पूर्ण बांधिलकी आणि राज्याला, राज्यातील जनतेला बांधील असलेली एकमेव संस्था म्हणजे आपला महासंघ. त्यांची जबाबदारी, त्यांचे जे काही कार्य असतील तर त्यांची आपल्याप्रती बांधिलकी असेल, याला बांधिलकी महासंघ आहे. त्यामुळे हा मेळाव्यासारखा उपक्रम महासंघाने आपल्या नेतृत्वात आपल्या प्लॅनिंगमध्ये पूर्णपणे राबविलाच पाहिजे, या मताचा मी समाज संस्थेचा आदर करतो. समाज संस्थेला मेळावा द्यावा जसं कुठे लिहिलेलं नाही, कारण आपलं कार्य आहे. केंद्र सरकार आपले उपक्रम स्वतंत्रपणे राबवू शकते. राज्य सरकार कुठे त्या पद्धतीने केंद्राला अनुदान देत नाही, केंद्र सरकार देऊ शकते. त्यामुळे मेळाव्यासारखे उपक्रम सुरुवातीला सर्व समाज संस्थांना ऑफर देऊन घेत असतील तर आपल्या जे काही आपण प्रावधान केलेल्या त्या अंतर्गत त्यांना दिला पाहिजे. मी हस्तक्षेप परंतु